व्याकरण नाव ऐकलं तरी अनेकांना कंटाळा येतो, बरोबर ना? पण थांबा, विचार करा की भाषेच्या शक्तीचं खरं रहस्य आपल्याला कळलं तर. स्पॅनिश भाषेमध्ये ना हेच रहस्य दडलंय, ते क्रियापदांमध्ये. अहो, क्रियापदं म्हणजे फक्त शब्द नाहीत, ती आहेत वाक्याचं इंजिन, जी आपल्या बोलण्याला खरी ताकद आणि दिशा देतात. चला तर मग बघूया हे भाषेचं इंजिन नेमकं कसं काम करतं. आणि हे वाक्य बघा, ही फक्त एक उपमा नाही आहे, ही तर स्पॅनिश क्रियापदं समजून घेण्याची एक प्रकारे गुरुकिल्लीच आहे. आपण आज जे काही बोलणार आहोत ते याच एका विचाराभोवती फिरणार आहे. म्हणजे कसं, क्रियापद म्हणजे गाडीचं इंजिन, त्याचा जो मूळ भाग आहे तो देतो पॉवर, आणि जो शेवटचा भाग आहे तो गिअर बदलून दिशा ठरवतो. आहे की नाही सोप? ओके, मग आता तयार व्हा. आपण ह्या इंजिनचा हुड उघडून बघणार आहोत. आतमध्ये आपल्याला दोन मुख्य भाग दिसतील, एक आहे मूळ आणि दुसरा शेवट. ह्याच दोन भागांमुळे क्रियापदाला त्याचा खरा अर्थ आणि संदर्भ मिळतो. तर हे मूळ म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा क्रियापदाचा आत्मा आहे, त्याचा इंजिन ब्लॉक. यावरूनच आपल्याला कळतं की नक्की कोणती क्रिया घडतेय. म्हणजे खाणं असेल, पिणं असेल किंवा गाणं असेल. क्रियेचा जो खरा अर्थ आहे ना, तो ह्याच मूळ भागातून येतो. म्हणजे खरी पॉवर इथे आहे. आणि मग येतो दुसरा भाग, म्हणजे शेवट. हा अगदी आपल्या गाडीच्या गिअरबॉक्ससारखं काम करतो. हा मूळ शब्दाला जोडला जातो आणि आपल्याला दोन एकदम महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. एक म्हणजे क्रिया कोण करतंय आणि दुसरी म्हणजे ती केव्हा घडतीये. ह्याच गिअरबॉक्समुळे आपल्या वाक्याला योग्य दिशा आणि वेग मिळतो. हे बघा, हे उदाहरण पाहिलं की सगळं एकदम स्पष्ट होईल. कॅन्टर हे एक स्पॅनिश क्रियापद आहे, ज्याचा अर्थ होतो गाणे. यातला जो कॅन्ट भाग आहे तो झाला त्याचा मूळ, म्हणजे गाण्याची क्रिया. आणि पुढे जो AR लागलाय तो झाला शेवटचा भाग. तो सांगतो की हे क्रियापद अजून त्याच्या मूळ रूपात आहे. पाहिलं, मूळ आणि शेवट, किती सोपी आणि स्पष्ट रचना आहे. पण मग हे भाग एकत्र येतात कसे? तर स्पॅनिशमध्ये ना क्रियापदांचे मुख्यत्वे 3 मॉडेल्स किंवा गट आहेत. अगदी आपल्या गाड्यांचे जसे वेगवेगळे इंजिन मॉडेल्स असतात ना, तसंच काहीसं. हो, फक्त 3. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहितीये? स्पॅनिश क्रियापदांवर मास्टरी मिळवायची असेल तर सुरुवात ह्याच 3 सोप्या गटांना ओळखण्यापासून होते. हे 3 गट एकदा का समजले की समजा अर्धी लढाई आपण जिंकलोच. स्पॅनिशमधलं कुठलंही क्रियापद घ्या, जेव्हा ते त्याच्या मूळ म्हणजे न बदललेल्या रूपात असतं, ज्याला आपण इन्फिनिटिव्ह म्हणतो, तेव्हा त्याचा शेवट या 3 पैकी एकानेच होतो. एकतर AR, ER किंवा IR. हे जणू काही त्या क्रियापदाचं ID कार्डच आहे, जे आपल्याला सांगतं की ते कुठल्या ग्रुपमधलं आहे. चला, आता आपल्याला इंजिनचे पार्ट्स आणि त्याचे मॉडेल्स पण कळाले. आता वेळ आलीये गाडीला गिअरमध्ये टाकून चालवायची. म्हणजे काय, तर क्रियापदाचं रूप नेमकं कसं बदलायचं आणि वाक्य कसं बनवायचं हे बघण्याची. आणि ही प्रोसेस आहे ना, ती एकदम सोपी आहे. बघा, सगळ्यात आधी आपण मूळ क्रियापद घ्यायचं. मग त्याचा जो शेवटचा भाग आहे, म्हणजे आर, एअर किंवा आयर, तो काढून टाकायचा. आणि शेवटी क्रिया कोण करतंय ह्यानुसार एक नवीन प्रत्यय जोडायचा. झालं, अगदी गिअर बदलण्यासारखंच आहे. आणि इथेच स्पॅनिश भाषेची एक कमाल गोष्ट आपल्या लक्षात येते. क्रियापदाचे जे शेवटचे प्रत्यय असतात ना, ते इतके परफेक्ट असतात की क्रिया कोण करतंय हे तेच स्पष्टपणे सांगतात. त्यामुळे होतं काय की मी म्हणजे यो किंवा तू म्हणजे तू सारखी सर्वनामं अनेकदा वापरायची गरजच पडत नाही. कमाल आहे ना? जणू काही आपलं इंजिन इतकं भारी आहे की ड्रायव्हर कोण आहे हे वेगळं सांगावंच लागत नाही. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला गिअर कसे बदलायचे हे कळलं. पण गाडी न्यायची कुठे आणि केव्हा हे पण ठरवायला लागेल, बरोबर? आणि इथेच येतो क्रियापदाचा काळ आणि उद्देश. हेच आपल्याला आपलं डेस्टिनेशन निवडायला मदत करतात. आपण क्रियापदांचा वापर वेगवेगळ्या प्रवासांसाठी करतो. म्हणजे आता काय घडतंय हे सांगण्यासाठी, किंवा आपल्या रोजच्या सवयींबद्दल बोलायचं असेल, काहीतरी मागायचं असेल किंवा कोणाला सूचना द्यायच्या असतील. प्रत्येक उद्देशासाठी एक वेगळा मार्ग असतो, एक वेगळा गिअर असतो. योग्य काळ निवडणं म्हणजे योग्य रस्ता निवडण्यासारखंच आहे. उदाहरणार्थ, प्रेझेंटे दी इंडिकाटिव्हो. हा काळ आपण सध्याच्या गोष्टी किंवा आपल्या रोजच्या सवयींबद्दल बोलायला वापरतो. याउलट प्रेतेरितो परफेक्तो हा काळ भूतकाळात घडलेल्या अनुभवांसाठी वापरला जातो. म्हणजे बघा, फक्त क्रियापदाचा शेवटचा भाग बदलला की वाक्याचा पूर्ण काळच बदलून जातो. तर मग जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न,
जर क्रियापदं खरंच भाषेचं इंजिन असतील तर विचार करा की ह्या इंजिनवर पूर्ण कंट्रोल मिळवल्यावर आपल्या बोलण्याचा, आपल्या संवादाचा प्रवास किती जास्त सोपा, प्रभावी आणि पॉवरफुल होऊ शकतो. यावर नक्की विचार करा.